आणि मेळाव्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांना कुणाला मंत्रिपद मिळणार आहे ते स्वतः अजित पवार हे या ठिकाणी सांगणार असल्याचं आताच माणिकराव कोकाटे यांनी सांगितलेलं आहे। शिवाय त्यांना मंत्रिपदासाठी फोन आला नव्हता, तर या मेळाव्यासाठी आपल्याला फोन आल्याचं माणिकराव कोकाटेंनी स्पष्ट केलं। दादा गटाच्या 9 आमदारांना आतापर्यंत फोन गेलेला आहे। हे सर्व आमदार त्याच्यानंतर विदर्भामधले पदाधिकारी या मेळाव्यासाठी उपस्थित आहेत। आगामी निवडणुकांच्या दृष्टिकोनातून खरं तर हे पाऊल जे आहे ते उचललेलं आहे अशी माहिती जी आहे ती दिली जाते। तर आता नागपूरमध्ये खरं तर पाहायला गेलं तर राजकारणाचा हॉटस्पॉट म्हणून नागपूरकडे पाहिलं जाते। उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होते, मात्र तत्पूर्वी आज जवळपास 33 वर्षांनी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो होतोय। 1991 मध्ये मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूरमध्ये झालेला होता आणि त्याच्यानंतर आता 33 वर्षांनी हा दिवस आलाय। त्याच्यामुळे राजभवनाला एक आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। एक वेगळाच उत्साह नागपूरच्या भूमीवर पाहायला मिळतोय। आणि दुसऱ्या दृश्यामध्ये आपण पाहतोय या ठिकाणी गुलाबी रंगाचे फेटे अजित पवार यांच्या सगळ्या पक्षातील नेत्यांना घालण्यात येत आहेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून। अक्षय, काय सांगाल, या ठिकाणी गुलाबी रंग पुन्हा एकदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पाहायला मिळतोय। गुलाबी रंगाचे फेटे बांधताना दिसतात अजित पवार। येऊन गेला गुलाबी रंगाचं कॅम्पेन जे आहे ते अजित पवार यांच्या प्रचार रॅलीमध्ये निवडणुकांच्या वेळेला पाहायला मिळालेलं होतं। ही दोन दृश्य, एकीकडे आपण पाहताय की भगवा रंग भाजपचा आणि दुसरीकडे अजित पवारांचा या पदाधिकारी मेळाव्यामध्ये गुलाबी रंग। पुन्हा एकदा जाऊयात, अक्षय मंकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अक्षय, आपण पाहतोय पदाधिकारी मेळाव्याला काही वेळात सुरुवात होतीये, मात्र स्वागत माननीय प्रफुल्ल पटेल जी पूरे विदर्भ की ओर से करेंगे। अजित पवारांचं जंगी स्वागत होताना दिसतंय। हा भला मोठा हार अजित पवार यांना विदर्भाकडून घालण्यात येतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा। तरी दोन दृश्य, एकीकडे नागपूरमधले रस्ते जे आहेत ते भगवेमय झालेले आहेत, भगवे झेंडे जे आहेत ते ठिकठिकाणी पाहायला मिळतात। तर दुसरीकडे अजित पवार गटाचा जो पदाधिकारी मेळावा होतोय त्या ठिकाणी गुलाबी रंगाचे फेटे घालून नागपूर शहर ते स्वागत करत आहे। आपण पाहतोय ही दोन महत्त्वाची दृश्य आहेत। एकीकडे जंगी रॅली जी आहे ती फडणवीसांची त्यांच्या कौतुकास्पद त्यांच्या स्वागतासाठी काढण्यात आलेली आहे। दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा मेळावा इथे संपन्न होतोय। विदर्भ मेळावा असं या ठिकाणी त्यांना रुपाली चाकणकर यांनी संबोधलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या मेळाव्याला हजर आहेत। आणि विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री नेमके कोण होणार आहेत त्यांची नावं अजित पवार इथे सांगणार असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवण्यात आलेलं आहे। त्यामुळे बऱ्याच राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते या मेळाव्याला उपस्थित आहेत। दुसरीकडे फडणवीसांचं इथे जोरदार स्वागत केलं जात आहे नागपूरकरांकडून, त्यांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून। इथे विमानतळापासून त्यांची रॅली निघालेली आहे आणि विशेष